करुणा शीतल हृदयं पय्याप ज्योत भीमोत्तमं सन्रामरं लोकं गुरुवंदे सुगतं गती विमुत्तमं. ज्यांचं हृदय करुणेनं शीतल आहे, ज्याने अज्ञान अंधकाराचा नाश करून प्रज्ञेचा प्रकाश निर्माण केला, अशा सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्धांच्या पदकमलचरणी त्रिवार वंदन करतो. महामानव बोधिसत्व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र क्रांतीमध्ये समर्पित होऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या आचार विचारांना आपण त्रिवार अभिवादन करतो. आजच्या बौद्ध साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे सर, आजच्या या सत्राचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर विजय मोहिते, दुसरे वक्ते प्राध्यापक डॉक्टर प्रकाश शिंदे आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझ्यासमोर फक्त 10 मिनिटे मला वेळ देण्यात आलेला आहे. या 10 मिनिटांमध्येच मी माझ्या मांडणीला या ठिकाणी मी सुरुवात करतो. आजचा जो विषय जो दिलेला आहे, बौद्ध धम्माची आधुनिक काळातील गरज, अत्यंत महत्त्वाचा विषय परिसंवादासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि या माझ्या विषयाला न्याय देताना मी 6 मुद्द्यांवर या ठिकाणी थोडक्यात माझी मांडणी जी आहे ती मी आपल्यासमोर करणार आहे. पहिला विचार आपल्यासमोर मी ठेवतोय, मानसिक आरोग्य आणि सचेतनता. दुसरा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्धता. तिसरा आहे मुद्दा सामाजिक समता आणि नैतिकता. चौथा मुद्दा आहे पर्यावरण संवर्धन आणि करुणा. 5वा मुद्दा आहे भौतिकवादाविरुद्ध आध्यात्मिक समतोल. आणि 6वा आणि शेवटचा माझा मुद्दा असणार आहे वैश्विक शांतता आणि सहिष्णुता. या 6 मुद्द्यांवर 10 मिनिटांमध्ये मी माझी विचारधारा आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. बंधू आणि भगिनींनो, पहिला मुद्दा मी या ठिकाणी मांडत असताना असं म्हणेन, मानसिक आरोग्य आणि सचेतनता याविषयी जर आपण आज पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीची मानसिक अवस्था ही दुबळी झालेली आहे. प्रत्येक व्यक्ती हा आज तणावग्रस्तामध्ये आहे आणि या तणावातून मुक्त करणारा जगामध्ये एकमेव जर कोणता मार्ग असेल तर तो बुद्धाचा मार्ग आहे आणि तो म्हणजे विपස්සनेचा मार्ग आहे. विपස්සना काय, कशी आहे, काय या संदर्भामध्ये मी जाणार नाही, तो एक वेगळा विषय होऊन जाईल. फक्त मी तुम्हाला या समस्येवर उपाय जो आहे तो उपाय विपස්සना ध्यान साधना आहे. यासाठी गुगल सारख्या, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना 10 दिवसाच्या विपස්සनेच्या शिबिराला पाठवतात, जेणेकरून तुमचं मानसिक संतुलन शांत राहावं, समाधान राहावं, तुम्हाला शांती मिळावी. हा उपाय बौद्ध धम्माने दिलेला आहे. त्यामुळं आजच्या आधुनिक काळामध्ये बौद्ध धम्माची गरज ही अत्यंत नैतिक गरज आहे असं मी म्हणतो. त्यानंतर दुसऱ्या मुद्द्याकडे मी येतो, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्धता. बंधू आणि भगिनींनो, आत्ताच भंतेनी सकाळी आपल्या धम्मदेशनेमध्ये अत्यंत चांगला मुद्दा मांडला. भगवान बुद्धाने आपल्या धम्मामध्ये वैज्ञानिकतेचा संदेश जो दिलेला आहे तो कालाम सुत्तामध्ये दिलेला आहे. या कालाम सुत्तामध्ये भगवान बुद्ध असं म्हणतात, मी सांगितलं आहे म्हणून खरं मानू नका, परंपरेनं चालत आलेलं आहे म्हणून खरं मानू नका. जोपर्यंत तुमच्या बुद्धीला पटत नाही तोपर्यंत तुम्ही ते खरं मानू नका. हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन जो दिलेला आहे
तो वैज्ञानिक दृष्टिकोन आज देखील उपयोगी आहे आणि त्यासाठी आज बौद्ध धम्माची आधुनिक काळामध्ये गरज आहे असं मला वाटतं. तिसऱ्या मुद्द्याकडे मी येतो. सामाजिक समता आणि नैतिकता. 2500 वर्षापूर्वी या देशामध्ये जातीयतेच्या विरोधामध्ये पहिलं बंड जर कोणी केलं असेल तर ते भगवान बुद्धांनी हे बंड केलेलं आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. आज देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातीयतेच्या विरोधामध्ये या कारणावरून त्या कारणावरून प्रवेश नाकारला जातो, तर भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी आपल्या भिक्खू संघामध्ये सर्व जाती धर्माच्या व्यक्तींना प्रवेश दिला आणि जातीयतेच्या विरोधामध्ये पहिलं बंड भगवान बुद्धांनी पुकारलं आणि समतेचा बंधुतेचा नारा बुद्धांनी दिला. आणि म्हणून आज देखील बौद्ध धम्माची गरज यासाठी आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय सुखाय देसैत भिक्खवे धम्मं आदि कल्याणं मज्ज कल्याणं पर्यवसान कल्याणं. बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी हा माझा धम्म आहे आणि या धम्माचे पायी होऊन तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. हा विचार भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी दिला आणि आज आधुनिक काळामध्ये देखील या विचाराची गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या शूद्रातिशूद्रांना देखील या धम्मामध्ये स्थान देण्याचं आधुनिक काळामध्ये सर्वात मोठं काम जर कोणी केलं असेल तर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आणि आम्हाला या धम्मामध्ये आणलं आणि तुमचा आणि आमचा उद्धार झाला आणि आपण स्वाभिमानाने चालायला लागलो. ही धम्मक्रांती आज आपल्याला आधुनिक काळामध्ये गरजेची आहे असं मला या ठिकाणी वाटतं. चौथ्या पर्यायाकडे मी येतो. चौथा मुद्दा पर्यावरण संवर्धन आणि करुणा. पर्यावरण संवर्धनासाठी देखील भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये जे स्थान आहे भगवान बुद्धांचं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगवान बुद्धांचा जन्म जो आहे लुंबिनी वनामध्ये शाल वृक्षाच्या खाली भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे. भगवान बुद्धांना संबोधी ज्ञानप्राप्तीची जी अवस्था आहे ते उर्वेलाच्या या बोधगयाच्या बोधिवृक्षाच्या खाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे. भगवान बुद्धांनी आपलं महापरिनिर्वाण 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भगवान बुद्धांचं जे महापरिनिर्वाण आहे ते देखील एका शाल वृक्षाच्या खालीच भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. या ठिकाणी मला पर्यावरणाचा जो संदेश या ठिकाणी सांगायचा आहे. भगवान बुद्धांनी पर्यावरणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आणि म्हणून आजच्या काळामध्ये आज भगवान बुद्धांच्या विषयी प्राणीमात्रांच्या विषयी जी करुणेची भावना जी भगवान बुद्धांच्या संदेशामधून आपल्याला दिसते ती इतरांच्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. हा मुद्दा या ठिकाणी मला महत्त्वाचा वाटतो. भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये बोधिवृक्षाची निवडच का केली? ध्यान साधनेसाठी भगवान बुद्धाने बोधिवृक्षाची निवड यासाठी केली की हा बोधिवृक्ष रात्रंदिवस ऑक्सिजन देतो आणि म्हणून भगवान बुद्धाने या बोधिवृक्षाची निवड केलेली आहे. हा पर्यावरणीय विचार आज देखील एखादा व्यक्ती आजारी व्यक्ती जर असेल तर तो बोधिवृक्षाच्या खाली जर बसला तर त्याचा आजार जो आहे तो निघून जातो, कारण का त्याला ऑक्सिजन त्याला मिळतं आणि आपोआप तो व्यक्ती सुखी समृद्धी होतो. यासाठी आजच्या काळामध्ये देखील बौद्ध धम्माची गरज ही या अर्थाने अशा पद्धतीने आहे असं मला या ठिकाणी वाटतं. पाचवा मुद्दा असा आहे भौतिकवादाविरुद्ध आध्यात्मिक समतोल. आज आपण पाहतो खा प्या मौज मस्ती करा ऐशो आरामामध्ये राहा, हा जो भौतिकवाद आहे या भौतिकवादाच्या विरोधामध्येच भगवान बुद्धांनी कोणत्याही प्रकारचा अहंभाव न करता मध्यम मार्ग मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबोधी चक्कु करणी यान करणी उपसमाय अभियाय संबोधाय निब्बानाय संवतती. मध्यम मार्गाचा मार्ग भगवान बुद्धांनी दिला आणि हा मध्यम मार्गाचा मार्गच हा भोगवादाला आणि तपस्या यापासून दूर करून भगवान बुद्धांनी अत्यंत महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. कोणता संदेश दिलेला आहे? जो भौतिकवादाच्या विरोधामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा संदेश असा आहे. भगवान बुद्ध असं म्हणतात आनंद हा बाह्य वस्तूवर अवलंबून नसून मनाच्या शुद्धतेवर अवलंबून आहे.
बाह्य बाह्य आपण पाहत राहतो. म्हणूनच भगवान बुद्धाने धम्मपदाच्या पहिल्या गाथेमध्ये सांगितलं, काय सांगितलं भगवान बुद्धाने? मनोपगंगम्मा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठे न भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवयती चक्कं वहतो पदम. सर्व वाईट प्रवृत्तीचं उगमस्थान जर काय असेल तर ते आहे मनुष्याचं मन. एखाद्या व्यक्तीला वाईट बोलावं की चांगलं बोलावं हा विचार पहिल्या प्रथम त्या माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो आणि नंतर त्या मनाची प्रतिक्रिया तयार होते. आणि म्हणून सर्व वाईट कामाचं कर्माचं उगमस्थान जर काय असेल तर ते आहे मनुष्याचं मन. या मनुष्याच्या मनाला शुद्ध करा. तुमची काया वाचा सर्व काही शुद्ध होऊन जाईल आणि तुम्हाला निब्बाणं परमं सुखं निब्बाणं परमं धनं ही जी अवस्था आहे ही अवस्था तुम्हाला प्राप्त होईल असं भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. शेवटचा मुद्दा या ठिकाणी मी मांडून मी माझ्या वाणीला विराम देतोय. शेवटचा मुद्दा असा आहे, वैश्विक शांतता आणि सहिष्णुता. आज आपण पाहतो की जग हे युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं आहे आणि आज ज्या ज्या ठिकाणी आपण पाहत आहोत त्या त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या विचारांची गरज आपल्याला दिसून येते. वैश्विक शांततेसाठी बुद्धाशिवाय या जगामध्ये दुसरा कोणताही पर्याय नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठीच आज देखील भगवान बुद्धांच्या जीवनशैलीचा, भगवान बुद्धांच्या मार्गाचा, भगवान बुद्धांच्या आर्य अष्टांगिक मार्गाचा, भगवान बुद्धांच्या मध्यम मार्गाचा अवलंब केल्याशिवाय या जगाला तरणोपाय नाही. म्हणून आज आधुनिक युगात सुद्धा बौद्ध धम्माची गरज आहे असं मला वाटतं. माझे 10 मिनिट या ठिकाणी संपलेली आहेत. 1 मिनिट जास्त बोललेलो आहे. या ठिकाणी मी टाईम लावलेला आहे. आपण मला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद.